मी आधिपत्य करतो आहे, प्रत्येक जण माझ्या नावाचा जय जयकार करत आहे. जय जयकाराच्या नादानं सारी द्वारका कशी दुमदुमून जाते आहे. याचा मुळाशी कारण काय असेल तर आजपर्यंत द्वारकाधीश बलराम दादानं केलेला न्यायाच्या ठिकाणी मी केव्हाही अन्याय केला नाही. योग्य असाल तर मी न्याय देण्याचं कार्य केलं आहे. आणि याच्यामुळंच हे सारे यादव सुखी आणि समाधानी जीवन जगत आहे. जाती माझे यादव सुखी आहे, अर्थात द्वारकेचा राजाही सुखी आहे. आज सारी सुख माझ्या समोर हातळून उभी आहे. पण तरी सुद्धा मी प्रत्येक वेळी विचार करतो आहे तो माझा कनिष्ठ बंधू कृष्ण याच्या बाबतीत. या कृष्णाला मी किती वेळा सांगितलं आहे, अरे कृष्णा, ही द्वारकेची राजसूत्र आहे, ही हाताळण्याचा थोडा तरी प्रयत्न कर. पण तो ऐकतोय कुठं? निघाला भक्ताला दर्शन द्यायला, पण आजच्या दिनी राहिला कुठं? मोहन मुरली वाला, मोहन मुरली वाला, मोहन मुरली वाला, मोहन मुरली वाला, नंदा दागली, नंदा दागली. अहो दादा, अहो दादा, पण सुद्धा पाहण्याची इच्छा नाही. आपला बंधू कृष्णाला द्या आपल्या पवित्र आणि पूज्य चरणाचे धुळकण मी मस्तकी चर्चित करतोय. शिवाळी मंगल शास्त्रीचा आशीर्वाद देऊन या कृष्णाच्या मनाचं समाधान करा. तुम्ही आपल्या चरणी नम्र भाव व्यक्त पण सुद्धा पाहायचं नाही. आशीर्वाद देण्यासाठी तयार व्हा, आशीर्वाद देण्यासाठी तयार व्हा. नम्र भाव तुम्हा नम्र भाव तुम्हा तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्या जीवनातली यशाची गुरुकिल्ली. तुमचा आशीर्वाद मिळाला, मन कृतकृतार्थ झालं. पण दादा, काय ते माझ्या बाबतीत आलेला राग गेला का हो? अरे कृष्णा, तुझी निष्ठा पाहिली, तुझी लीनता पाहिली आणि राग कुठचा कुठंच निघून गेला. अरे बैस 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 उभा का बैस कृष्णा. आणि त्यातल्या त्यात माझा एकुलता एक बंधू आहे आणि तोही मी एकटाच. अरे कृष्णा, दादा दादा प्रमाण सांगता आहे, त्या प्रमाण कृष्ण ऐकतो आहे. दादा, वर्तन ठेवणं हे माझं काम आहे. अरे बंधू एकच असावा, पण माझ्यासारखा सारखा असावा, माझ्यासारखा या माझा कृष्णासारखा असावा. दादा, काय ते जवळ ओढीला आणि यथेष्ट महाप्रसाद देण्यासाठी आपण तयार झालात, याला कारण का? अरे याला कारण तो आहे. याला कारण मी. किती वेळा तुला मी हाका दिला, अरे होतास कुठं? दादा, वेळेत तरवारी यायचं नाही. अन्य कुठेही नाही.
मी होतो तो या द्वारकेतच होतो द्वारकेतच आणि याला कारण तुम्ही आहात. आणि तो कसा कळेल? दादा, तोंडावर सारेजण चांगलंच बोलतात, पण मागावून काय बोलतील याचा नेम नाही. म्हणून तुमच्या बाबतीत या द्वारकेच्या शासनावर आपण विराजमान झाला. सकल प्रजाजनांना आपण न्याय देतात. न्यायाचा तराजू आपल्या हाती. आणि असं असताना हे 56 कोटी यादव तुमच्या बाबतीत काय बोलतायत हे पाहण्यासाठी म्हणून या ए कृष्ण, हे 56 कोटी यादव माझ्या बाबतीत काय बोलतील हे मला तू सांगायची गरज नाही. मी सांगेन हे पहा, तू ऐक खाऊ झाला आहे. तुमच्या जीवावर. तुला मी सांगून ठेवताय, आजपासून या द्वारकेची राजसूत्र तू हाताळायला हवे. दादा, अशा तऱ्हेचा प्रश्न आपण करू नका. कृष्ण, मला विश्रांतीची गरज आहे. हा आणि म्हणजे याचा असं सांगताय भाई, बसतो बापूला. मी येईल तोपर्यंत या द्वारकेची राजसूत्र मी तुझ्या हाती देत आहे. हा या सारा यादवाला न्याय देण्याचं कार्य तू करायला हवे. दादा, जशी तुमची इच्छा. पण आपण निघालात कुठं? रेवतीचा सदनी विश्रांतीसाठी म्हणजे वहिनींच्या सदैवाने आपण निघालात. मग जशी आपली राजसूत्र सर्व कृष्णाच्या हाती दिलात आणि तुम्ही विश्रांतीसाठी गेलात. राजकर्त्याला कधी विश्रांती नाही. राजा राजाच असावा लागतो, पण हा आहे तो अहंकार. पण नारद, अरे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आणि सदैव आहे. अरे बाई, तुमचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत याच्याबद्दल शंकाच नाही. पण शेवटी मला बुद्धी तुम्ही दिलीत आणि या द्वारकेत आणलं. अरे बुद्धीची प्रेरणा मी तुझ्यात केली म्हणून इथपर्यंत तुझा आगमन भगवान, झालंय. आज बुद्धी देऊन मला इथं कशा करता तुम्ही आणलं? याला कारण आहे. याला कारण नारदा, एवढंच मला सांग, काय? ज्यावेळी या द्वारकेच्या ठिकाणी तू प्रवेश केलास, हा सर्वस्व द्वारकेचं तू निरीक्षण केलंस, काय भासलं तुला? देवा, पण मला सांगा, तुम्ही जर याला इथं ठेविलात तर या गरीब प्रजाजनाचं काय म्हणाल? अरे याच्यातच माझं कांडण चाललंय. मग याच्यासाठी तुम्ही काय? प्रत्येकाला अहंकार झालाय. जो तो म्हणतोय मी. आणि पाहिलं? हा जर मीपणा जर या द्वारकेतून गेला नसेल, हा घालविला नसेल, तर या द्वारकेचे उल्कापात कोणत्या तऱ्हेने होईल का? केव्हा होईल काय सांगता नाही, हे बरोबर. याच्यासाठी हा मी घालविणं महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? याच्यासाठी मार्ग आहे. आहे मार्ग? मार्ग आहे. मग वेळ नको आहे, मार्ग आहे तेच चला आपण जाऊ. मग तू इथं न थांबता हा असा तिथपर्यंत जा. कुठं? मी तुला जिथं घालवीन तिथपर्यंत जाणं महत्वाचं आहे. देवा, आपली आज्ञा असावी फक्त. अरे एवढंच कर माझ्यासाठी. आणि ते काय असेल तर ज्यानं 7व्या अवतारात मला ज्यानं सहाय्य केलंय, हा तो हनुमंत, अंजनी सूत, हा त्याला या द्वारकेत बोलून घे. म्हणजे त्याला इथं आणलं पाहिजे. त्याला आणणं महत्वाचं आहे. देवा. आणि तो जर इथपर्यंत येत नाही हा. तर या द्वारकेतला मी जाणार नाही. मग असं जा. असेल, निघालो मी माझ्या कर्तव्य करता. जा. फक्त आशीर्वाद द्या. नटनाट्य म्हणून नटलंय. सर्व गोष्टीचा शेवट कोणत्या तऱ्हेने करावा हे माझ्या हाती. या द्वारकेत असताना मी घालविणं महत्वाचं आहे. याच्यासाठी पुढची सूत्रही हाताळणं हे या कृष्णाचंच काम आहे. एक प्रश्न कसा डोळ्यासमोर उभा राहतो, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते, पण नाही बरं. पण हो, हे माझे भक्त, ते माझे भक्त, असे माझे भक्त आणि तसे माझे भक्त. पण देवा, मी सुद्धा तुमची भक्ती ना जाईल. भक्तांचं नाव सांगतात आणि दर्शन देण्यासाठी कुठं जातात तर ती गोरटी माझी सवत. अगदी दिसायला गोगल गाय आणि पोटात पाय. हो हो, ती गोरटी जिला देवी रुक्मिणी म्हणतात ना, ती रुक्मिणी. पण मी काय अशी हात हलवीत नाही आले द्वारकेत. खूप दिलंय माझ्या बाबांनी, पेट्याच्या पेट्या भरून दिल्या. श्रीमंत बापाची श्रीमंत लेक आहे मी, सत्यभामा. आणि असं असताना देवा, वरपांगी प्रेम माझ्यावर करतात आणि खरं प्रेम कुणावर तर त्या सवतीवर, त्या रुक्मिणीवर.
पण हो बाई, आज दासी करवी कळलं की भामादेवी दर्शन देण्यासाठी देव खात्रीना तुझ्या सदनी येणार आहे. आणि यासाठीच तर माल कसा सजवून ठेवलेला आहे मी. मोतिकाच्या रांगोळ्या, अत्तराचे सडे. का तर त्यांचं मन प्रफुल्लित व्हायला हवं. आणि प्रफुल्लित मनानं मला जवळ घेतलं ना की माझ्यासारखी भाग्यश्री मीच होय. माझ्यासारखी भाग्यश्री मीच होय, मीच होय. सखा प्राण तो येईल का, सखा देव तो येईल का, येईल का. हुरहुर लागे या जीवा, हुरहुर लागे या जीवा, हुरहुर लागे या जीवा. सखा प्राण तो येईल का, सखा देव तो, सखा स्वामी तो येईल का, येईल का, येईल का. सखा स्वामी तो येईल का. हुरहुर जाणी या जीवा, हुरहुर जाणी या जीवा, हुरहुर जाणी या जीवा. सुरती मनीच्या भावना, सुरती मनीच्या या मनीच्या, या मनीच्या भावना. स्वर रंगले किती अंबरात, स्वर रंगले बाई, रंगले किती रंगले हो अंबरात. सखा प्राण तो येईल का, येईल का, येईल का, येईल का, येईल का. देवी भामे, तुझ्या मुखात असणारे मुखोद्गार मी ऐकले. या तुझ्या सदनापर्यंत माझं आगमन झालं. सौभाग्यवती भव. भामे, आलात ना, बसा आता. हा कोणता शिष्टाचार? नमस्कार केलाय, हो, पण हा प्रकार का? जसे तुम्ही तसे मी. अगं रागवलीस? हा, आज किती दिवस झाले माझ्या सदनी पाऊल तरी ठेवलात तुम्ही. भामे, अहो, आम्हा बायकांचं मन असतं, बरोबर आहे. आम्हा बायकांचं भाव नसतात. अगं तुझ्या भावना जाणले, तुझं मन जाणले, आणि म्हणूनच खऱ्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी म्हणून इथपर्यंत माझं आगमन झालंय. खरं सांगतात. अगं खरं? आता कुठे गेला होता? अगं एवढंच कशाला? आहा, माझ्या शब्दावर जर विश्वास नसेल तर तुझ्या बापाची शपथ घेऊन सांगतोय, माझ्या बापाची. तुझ्यावर खरं प्रेम माझं आहे. खरं सांगतात. हा नाहीतर हे बघा, अहो, ती कालिंदी आहे, काळी काळी कुळकुळीत. हा. होय ना, ती मित्रवंद आहे, जीवाना कशी सुळसुळीत. अगं सर्व काही ती असू दे, कोणती रुक्मिणी. पण पळून जायचं, लग्न तुझ्यात आहे करायचं. ते त्यांच्यात नाही. होय ना. हे वाकाणण्याजोगं आहे. मी पूर्व जाणतोय, आणि म्हणूनच भामे, खरा डोळा कोणावर असेल तर भामे तुझ्यावर. डोळा झालं प्रेमाचा मला डोळा. वाटतं डोळा माझ्यावर आणि प्रेम तिच्यावर, आम्ही- त्या सवतीवर, नाही का? अगं हा डोळा कोणता असेल हं? तर खरा प्रेमाचा डोळा प्रेमाचा डोळा. तुझ्यावर आहे. अगं बाईस, मग तुमच्यासाठी मी काय करणार नाही. अहो, हवा हवा ते करीन. तुम्हीच माझं सारच रसाल. पण भामे, मी मनानं ठरविलंय, काय ते? 8-15 दिवस भामेच्या सदनातून कुठेही जाणार नाही. काय म्हणालात? खरंच सांगतोय, खरंच का? तुझ्या बाबाची शपथ घेऊन मग सांगतोय. तुमच्यासाठी ना मी हवा हवा ते करीन. आणि याच्यासाठी आज आलाय, पण मला विश्रांतीची गरज आहे. विसरा. जे काही तुला बोलायचं असेल, जे रंग उधळायचे असेल, उद्यापासून आपण सुरू करू. पण मला असं वाटतं आपण अगोदर खूप बोलायचं, नाही नाही नाही, नंतर विश्रांती थकल्या करणार. बगल्या जीवाला विश्रांतीचं स्थान म्हणजे कुठलाही पुरुष असू दे, पत्नीचं सदन. बरं, तेव्हा यावेळी माझं इथपर्यंत येणं झालंय, ते तुझ्या सदनात झालंय. परमेश्वर. परमेश्वर रूपानं येणारा आपला पती त्याची इच्छाकांक्षा पूर्ण करणं हे भामेश चला. तिचं कर्तव्य नाही. निवांत निवांत झोपा मग तुम्ही. वेळ नव्हे, पण लक्षात ठेव, काय ती? मी इथं आहे हे कुणालाही कळता भक्त उपयोग येऊ द्या, भक्तीने येऊ द्या, कुणी येऊ द्या, सर्वांना हाकलून देईन मी. बर. मला काय म्हणतात, सत्यभामा. हा. हा, नावाची तशी कृतीची. बरोबर आहे, श्रीमंताची. मग खूप वाटत होता तुमच्याशी आजच्या दिवशी खूप बोलेन मी.
अगं पण मला विश्रांती आहे. तुम्हाला श्रम झालीत ना भक्तांना दर्शन देते समय झोपा हा खुशाल झोपा. पण काय ते? काय हो झोपा म्हटलं ना. अगं विश्रांती येत नाही. मग काय म्हणालात तुम्ही? अगं मुखावाटे शब्द ऐकण्याची इच्छा आहे. इच्छा? हा. मग जणू काय चंद्रमा माझ्या सदनी उगवलेला आहे चंद्र आणि त्या चंद्रमाच्या शेतात चालण्यात माझा देह पूर्णपणे न्हावून जाणार. असा कोणता सांगू? ऐकण्याची इच्छा आहे. चंद्र हा सरा नयनी देखिला चंद्र हा सरा चंद्र हा सरा चंद्र हा सरा नयनी देखिला कुणला वसंत मनी माझा कुणला वसंत मनी माझा कुणला वसंत मनी माझा चंद्र हा सरा नयनी देखिला चंद्र हा सरा नयनी देखिला कुणला वसंत मनी माझा कुणला वसंत मनी माझा कुणला वसंत मनी माझा राजसमाला जीवन कसकया राजसमाला जीवन कसकया मुंगी घाली मम मानसिया मुंगी घाली मम मानसिया चला गडे गरीवरना चला गडे गरीवरना गरीवरना म्हणे पती आला नाही सदनी 8-15 दिवस आपला नवरा आला नाही त्याची जाणीव देते. अशीच देत राहा. मी निघालो माझ्या. देवा आई ग काय मेली झोप आली मला. अगदी लहानशी डुलकी आली. अरे देवा हा काय प्रकार. हे असं कसा. देव कुठे गेले. अहो देव स्वामी धनी हेच ते इथंच ते काहीतरी चुकतं आहे. वा देवा मी झोपली आहे हे पाहूनच संधी साधून सहज अलगद मला नकळत केला तिथून. पण अशा या रात्रीच्या वेळी देव कुठं असेल. निश्चितच तिथे गोरटी माझी सवत रुक्मिणी हिनं काहीतरी जादूटोणा केला असेल. हा आणि म्हणूनच देव इथं न थांबता माझ्या प्रेमाचा धिक्कार करून देव कुठे गेले आहे तर त्याच्या रुक्मिणीच्या सदनी. पण मला नावाची सत्यभामा म्हणतात. श्रीमंत बापाची श्रीमंत लेक मी. पळून जायचं लग्न करायचं पळून जायचं लग्न करायचं. त्या प्रमाणात तुम्ही काय केलात तर पळून गेला आणि गोरटे लग्न केला. पण मान मर्यादा राखून या द्वारकेच्या ठिकाणी सप्तपदी पावले चालून मी इथं आली. ती काही असती तशी नव्हे. योग्य धडा शिकवी आणि देवा तुम्हाला माझे करून घेई आणि रुक्मिणी माझ्या सौती तुला धडा शिकवी तर श्रीमंत बाबाजीने सत्यभामा हे नाव. माने तेजस्वी जीवाचा आत्मा म्हणजे परमेश्वर.
असा पक्षपात का करावा? आमच्या हातून कधी अपराध घडला नाही, आम्ही कधी रागवलो सुद्धा नाही. कृष्ण दर्शन झाल्यापासून अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही आम्ही कधी मुखात घातला नाही. आणि आज भगवंताने आम्हाला दर्शन द्यायचं टाळलं, तरी सुद्धा त्यात आनंद आहे आम्हाला. आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलं. त्या पवित्र चरणाचे धुलिकण मस्तकी चर्चित केले आणि आमचं पावित्र्य आम्ही राखून ठेवलंय. पण पहा भगवंत, या सदनी एकटीला समाधान मिळत नाही. तुम्ही येणार, तोंड भरून आशीर्वाद देणार तुम्ही, म्हणून महालय शृंगारलाय, मंचकही सजवले, आम्ही आमची सुंदर कायाही सजवली. कुणासाठी? आमच्यासाठी? मुळीच नाही. अगं सख्यानं, पहा तरी, सॉरी आज आमच्यावर रागवली. आज तरी या घटिकेला तरी त्यांच्या पावलाचा आवाज येतो का तेवढं तरी ऐका. ते शब्द ऐकण्यासाठी कर्णात ते उत्सुक झालेत आमचे. कधी येतील म्हणून यांच्या वाटेजवळ डोळे लावून बसली मी. येतील कधी मानस होया धीर सखये, मानस होया धीर सखये, येतील कधी यदुवीर सखये, येतील कधी यदुवीर सखये, येतील कदुवीर सखये. कटुवदले मी रुसवा केला, कटुवदले मी रुसवा केला, म्हणून जीवाचा जीवलग गेला, म्हणून जीवाचा जीवलग गेला. सोडून हे मंदिर सखये, सोडून हे मंदिर सखये, येतील कधी यदुवीर सखये, येतील कधी यदुवीर सखये, येतील कधी यदुवीर सखये. ज्या निराश वदनानं वसुंधरेकडे पाहते, नित्याचा क्रम मला कळतोय, आणि तो कोणता असेल तर कृष्ण दर्शन झाल्याशिवाय पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कण याला तो कधी स्पर्श केला नाही. आज आमच्या मनात किती तीच निर्माण झाली आणि म्हणूनच भामेच्या सदनातून न बोलता इथपर्यंत आले. आहो, पण तुम्ही इथं आलात, हा, त्यांना तशी सूचना तर केली असावी. चिंता नसावी, मी इथं आलोय तो पूर्णपणे विचार करून. पण प्रत्येक स्त्रियांची इच्छाकांक्षा पूर्ण करणे नवऱ्याचं काम आहे. तरी सुद्धा त्यांच्या मनाला काय वाटेल? तू चिंतातूर का होते? अगं दर्शनासाठी गेली, मी गाढ निद्रा घेतो याची जाणीव होतात तू पुनश्च माघारी फिरली. मला कळतंय रुक्मिणीचं कर्तव्य अपुरं राहिलंय आणि याच्यासाठी तिथपर्यंत माझं येणं झालंय. अगं बाईस म्हणते. पण योगेश्वर, आम्हाला एक सांगा, काय ते? तुम्ही तर शांत निद्रिस्त होता. हा, अशा वेळी आम्ही तिथपर्यंत गेलो हे तुम्हाला कोणी सांगितलं? अगं रुक्मिणी, मी विश्वाचा नाही गे. देव जर विश्वाचा झोपी गेला असेल तर सर्व विश्वच झोपी जाणार आहे. अर्थात मला विश्रांती कुठे आहे? जे काही करायचंय ते मनासक्त मी करतोय, यात आश्चर्य मानण्यासारखं नाही. भगवान, युगायुगाच्या ठाई तुम्ही अवतार घेतला, आम्ही सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून वागू. पण रुक्मिणी, जाऊ दे, हमेच्या सदनातून मी इथपर्यंत आलोय
याची जाणीव तिला होणार आहे. कारण 8-15 दिवस नवरा आपल्या सदनी आला नाही म्हणून खरोखर खिन्न होती. पण मी ज्यावेळी गेलो त्यावेळी हर्षभरीत आली. मी मृदू मांडीवर गाढ निद्रा घेत असताना तिलाही डुलकी आली आणि हे दृश्य मी पाहिलं आणि तिथून इथपर्यंत आलोय. काय तिकडं घडलं असेल हे काही मला सांगता येणार नाही. विश्रांतीसाठी तुम्ही आलात ना? हा, विश्रांती घ्या. म्हणजे मी इथं विश्रांती? हो. अगं विश्रांती कुठली, फक्त तुझ्यासमोर 4 शब्द बोलावं हीच माझी इच्छा आहे. खरंय. पण हमा जर आली असेल एकच लक्षात ठेव, काय करावं? काहीतरी गडबड निश्चितच होईल. पण कुठल्याही परिस्थितीत मला इथून घालवता उपयोगाचं नाही. माझी इच्छा आहे मी इथून जाणार नाही. आपला शब्द मी कधीही मोडला नाही आणि मोडणार इच्छाभंगाचा माणूस आमच्या नावानं कोणी हाका देते? मला वाटतं थांबा हा. जाण. आलेच. या 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 आपलं स्वागत आहे. स्वागत आहे. काय हो, कसं काय बरं आहे ना? तसं काय मी बावरल्यासारख्या दिसतात. कोण? भामादेवी आहे. काय? हमा इथं आली? अगं ती कुणी तुला परकी नाही आणि तुम्हा सर्वात श्रेष्ठ मान तिचं आहे. अगदी खरे. आदरातिथ्य करणं तुझं काम आहे. अगं काहीतरी गोडधोड दे ना तिला. नाही चुकणार आहे. अहो या. बसायला वेळ नाही. वेळेचं महत्व आतापर्यंत मी राखलेलं आहे. देव आलेत का? आहेत. आहे बसलेत ते. होय ना? मग देवाला म्हणावं मी आले मी. बर. हा, अहो त्या म्हणतायत काय ते? मी आले मी. कोण म्हणते? असं भामादेवी म्हणते. भामा म्हणते आणि मी आले असं म्हणते. हो. मग तिला सांग ना. काय सांगू? मी आले आहे असं जर म्हणत असेल तर मी येत नाही, जा. असं सांगू? देव काय म्हणाले? बोला ना पटापट. भगवंत म्हणतायत हा, मी येत नाही, जा. काय देव असं म्हणताय? हो. माझ्या बाबतीत देव असे म्हणाले? असंच म्हणाले. थांबा हा, मी येते पुढं. हा. अगं भामे, अगं बाईस बाईस बाईस, खरोखरच समाधान वाटलंय. अगं तू इथं रुक्मिणीच्या सदनात आली, खरोखरच समाधान वाटलंय. तुम्हाला समाधान, पण माझं भान हरपून गेला. माझा काळीच करपून गेला. नशीब हा, एवढी उभी आहे. तुम्हाला नाही कळणार. ज्याचं जळतं ना त्याला कळतं. हा, उगाच कुणाला काही कळणार नाही. पण भामे असं झालं का? झालं काय? देवा, तुम्ही माझ्या मंदिरात आजच्या रात्री निवांतपणे झोपी गेला होता? विश्रांती घेण्यासाठी आलो होतो. होय ना? मी विश्रांती घेणार, पण ते तुला जमलं नाही. आजची रात्र बरोबर आहे. माझ्या सदनी. अगं 1 दिवस कशाला 8-15 दिवस राहीन अशा तऱ्हेची प्रतिज्ञा मी केली. 8-15 दिवस? पण तुला ते शक्य झालं नाही. असं काय? मी तुझ्या मृदू मांडीवर गाढ निद्रा घेत असताना तूही गाढ झोपी गेली. मला तिथं कसं तरी वाटलं. त्याच्यात मोठंसं काय झालं? काय ते? देवा, तुम्हाला झोप आली, मला साधारण झोपेची डुलकी आली. त्याच्यात काय मोठंसं आता झालं? हे असं जरी घडलं हा? असेल तरी तुम्ही सर्व स्त्रिया माझ्या आहात, तेव्हा प्रत्येकीला दर्शन देणे माझं काम आहे. इथपर्यंत मला रुक्मिणीनं बोलवणं केलंय. माझ्यावर तुमचं प्रेम आहे ना? हा, चला माझ्या समोर. आजची रात्र माझ्या सदनी. म्हणजे मला तू नेणार आहे. हा, अहो भामा नेण्याचा प्रयत्न करते, मला इथून तू घालू नको. मग मी काय करावं? अगं तिथं मला कंटाळा येतोय ग, कारण तिचं तोंड आहे की मुंग्यांचं वारूळ काहीच समजत नाही. नको नको असं म्हणू नका. जायची इच्छा नसेल नका जाऊ. सदन तुझं आहे, आ, विचार कर. देवी रुक्मिणी, बोला. देवाच्या आम्ही अधिकाराच्या आड बायका. अगदी खरंय. होय ना? त्याच्यातील पट्टराणी मी आहे. हो ना. तुम्ही साधारण जीवाभावाच्या आहात हो, कळलंय ते. होय, तेव्हा तुम्हाला जसं मन आहे ना तसं मला सुद्धा मन आहे. आहे ना. तुम्हाला जशा भावना आहेत ना तशा मला सुद्धा भावना आहेत. हा काय प्रकार? तुम्हाला जसं नवऱ्याचं सुख हवंय ना तसं मला सुद्धा नवऱ्याचं सुख हवंय.
खरं आहे ना? अगदी खरे. मग माझा अपुरा सुख आजच्या रात्री तुम्ही का घेता? अहो माझ्याबद्दल काहीतरी अभद्र बोलू नका. अभद्र काहीतरी नाही. संशय येतोय. भगवंताला मी निमंत्रण दिलं नाही का मी त्यांना बोलविले नाही. आता तुम्ही सोज्वळ मनाच्या ना? जर का खरोखरच तुमच्यात मनात कपट नसेल तर आत्ताच्या आत्ता यावेळी देवाला माझ्यासमोर पाठवा. पाठविले असते पण त्यांची इच्छा आहे. तेच म्हणाले रुक्मिणी मला इथंच राहायचंय, विश्रांती घ्यायची. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी इथून निघून जाईल. आता मला सांगा त्यांची इच्छा त्यांचे शब्द मोडण्याचा धाडस आमच्यात तरी नाही. ए जगदंबे, अगं ए भटकभवानी, तुझ्या डोळ्याची भाषा न ओळखण्या एवढी मी काही दूधखुळी नव्हे, कच्च्या दिलाची चेली नव्हे मी, सतराजीत महाराजांची लाडकी गाय मी, बरं का? तुझ्यासारखी नव्हे. अगं लाडी गोडीनं गोड गोड बोलायचं, देवानं आपलंसं करायचं आणि माझं प्रेम तू घ्यायचं. तुझा अपमान होतोय. नाही मला सहन होत नाही. अगं काही जरी झालं असेल, वेळ पडला असेल, तिच्याशी भांडण जरी करावं लागलं असेल, चिंता करू नको. पण तुला तशी सोडता उपयोगाचं. ठीक आहे, तुमच्या आज्ञा असेल वागेन तशी मी. काय हो भामादेवी देवाला पाठवता मुळीच नाही. की दाखव माझा दरारा? तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? हा, माझा सुख तुम्हीच घ्यायचं. हे सदन आमचं आहे. हा, सदन असते ना का? ज्यावेळी- आजच्या रात्रीच माझ्या सदनी देव होते. होते. इथं कसे आले? काय जादूटोणा केला? हो ते असतील पण या क्षणी ते आमच्या सदनी आहेत. तेव्हा ते केव्हा पाठवायचे, ते केव्हा येतील हे आमच्यापेक्षा त्यांच्याच मनावर अवलंबून असेल. आजच्या रात्री देवावर पूर्ण अधिकार माझा आहे. अर्थात मी देवाला माझ्या सदनी घेऊन जाणार आहे हा, माझा- आणि ते तुमच्या मनाला तुम्ही पाठवायला हवं. तुमचा अधिकार जागृत झालाय. तुम्ही कुठं आहात याची शुद्ध हरपून बोलत आहात. हे सदन आमचं आहे, या सदनावर अधिकारही आमचा आहे. तेव्हा आम्ही ज्या क्षणी पाठविणार तेव्हाच ते येतील. अहो देवी रुक्मिणी, या द्वारकेच्या ठिकाणी मी आले ना, त्याचवेळी सर्वोपरी अधिकार माझे आहे. देवाची पट्टराणी मी आहे. मी करीन त्याप्रमाणे घडलं पाहिजे. वा, हा, नाही तर आणि समजा त्यांना मी पाठवले नाही तर? पाठवलं नाही तर माझा दरारा तुलाही दाखवी. म्हणजे मी तरी स्वस्त बसणार आहे की काय? मला सुद्धा पाहायचं आहे. तुम्ही याला घेऊन कसे जाणार आहात ते सुद्धा. वा, खेच खेच पदर खेच खेच खेच. हेच नाही. वा, तू खेचतायस ना पदर, मग मी काय कमी आहे ग? मुळीच नाही. माझा शांत आहे ना. असे गाणं देवाच्या बायका भांडणं नाही. अगं थांबा म्हणताय. अगं भांडण रुक्मिणी थांबा म्हणताय. हा मूर्खपणा बंद करा म्हणताय. थांबा म्हणताय. थांबा म्हणताय. हा काय आहे तुमचा मूर्खपणा? हा काय आहे तुमचा मूर्खपणा? हा काय आहे तुमचा मूर्खपणा? एका वेळा ते भांडणी लाज कशी नाही? हा काय आहे तुमचा मूर्खपणा? 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 लाज तुम्हाला नाही. हा काय आहे तुमचा मूर्खपणा? लाज तुम्हाला नाही. हा काय आहे तुमचा मूर्खपणा? लाज तुम्हाला नाही. देखा भैया होते भांडती, देखा भैया होते भांडती, देखा भैया होते भांडती. लाज कशी नाही? लाज कशी नाही? हा काय आहे तुमचा मूर्खपणा? लाज तुम्हाला नाही. हा काय आहे तुमचा मूर्खपणा? लाज तुम्हाला नाही. हा बंद करा मूर्खपणा. आमे काय झालं? हा रुक्मिणीचा झडझडीत अपमान होतोय. आणि मागचा पुढचा विचार न करता तुला अहंकार झालाय. एवढंच तुला सांगतोय. देवा, हा अहंकार नव्हे,
श्रीमंत बापाची लेख आहे मी अगदी खरं आहे. इतर देवा तुमच्या बायकाप्रमाणे हात हलवे खरे आहे मी. म्हणूनच सांगतोय, बापाच्या श्रीमंतीचा टेंबा यावेळी या रुक्मिणीच्या सदनात मिरविण्याचा प्रयत्न करू नको. सामंतराच्या बोधानं तुला एवढंच काय सांगायचंय, ते? जा तुझ्या सदनात जा. देवा आलीस तशीच जा. शेळे होऊन खाली मान खालून जगण्यापेक्षा मानी मनाची संतापी डोक्याची मी करीन त्याप्रमाणे घडवीन अशी म्हणजे करारी इथून वृत्तीची आहे जाणार मी. नाही. काय सांगायचं तुम्हाला ते सांगा. तू इथून जाणार नाही. नाही नाही आम्ही तुला एवढंच सांगतोय, अजून जा म्हणतोय. देवा आणि जर मुकाट्याने गेले नसेल तर तुझा इथं झडझडीत अपमान अपमान? हा कृष्ण केल्याशिवाय राहणार मग नाही. भगवंत मी होऊन तरी तुम्हाला घेतल्या व्यतिरिक्त इथून नाही जाणार नाही जाणार नाही म्हणजे जाणार. तू इथून जाणार नाही. होय होय तू जाणार नाही. नाही जाणार. हा तुझा हट्ट आहे. हट्ट मग ऐक, मला कृष्ण म्हणतात. बोललेल्या शब्दाला जागणं हे भामे माझं काम आहे. अजूनही तुला एवढंच सांगतोय, तू जाणार नाही. देवा तू जाणार नाही. मी नाही जाणार. भामे तू जाणार नाही. भगवंत मी आपल्याला एवढंच सांगते आणि म्हणूनच तुला एवढंच आज सांगायचं, माझा सुख तुम्ही अग्नीच्या आविष्कारावर ठेवून जाऊन का करतात. तुला झालेला अहंकार, तो अहंकार यावेळी जिरविण्यासाठी म्हणून तुला एवढंच सांगतोय, जे काही जमेल ते यावेळी तू करू इच्छिते. पण यावेळी या रुक्मिणीच्या सदनातून तुला भरपट्टा ओढत बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही. काय इथून चालते हो? जाते देवा मी नाही थांबणार. अपमानी जीवन जगणारी ही मानी मनाची श्रीमंत बापाची लेख सत्यभामा नव्हे. करारी वृत्तीची निग्रही मानसी मनाची अपमानी हे सर्व काही मी जाणतोय. होय ना देवा. आणि म्हणूनच अजूनही तुला सांगतोय, जा म्हणून. मग मरणाला बेहात नाही बरोबर मला त्याची. आणि यासाठी देवा सांगते, ज्या सत्यभामेचा तुम्ही ठठईचा अपमान केला, या रुक्मिणीच्या सदनी केला, या गोगलगाय ही गोगलगाय आहे ना तिच्या डोळ्यासमोर जा चालते होय तू. माझ्या मनासारखं करी आणि भगवंत तुम्हाला माझे करून घेईल तरच गावाची सत्यभामा येईल. शाबास भामे, अहंकाराला पेटली. पण मला कृष्ण म्हणतात, रुक्मिणी त्या रागवल्या पण मी तरी त्यांचा अपमान करायला नको. चिंता तू होऊ नकोस. पण यात तू दोषी नाही. अहो याचा परिणाम भामेनं प्रतिज्ञा केली असेल, पण भामेला शेवटी कोणत्या तऱ्हेनं पश्चाताप होणार आहे याची जाणीव तुला आज सांगणार नाही. योगायोगानं पुढं काय घडतंय याचं निरीक्षण परीक्षण करण्यासाठी माझ्या समोर तुला ये. माझ्या समोर तुझ्यासाठी माझा आत्मा तळमळतोय, एकसारखा माझा आत्मा तडफडतोय. हे भगवान, 7 अवतारानं नटलास राम राज्य प्रस्थापित केलं, रावणाच्या लंकेचे कोळसे केले आणि हा वज्रदेही हनुमान तुझ्या चरणी रुजू झाला. देवा, तुझा 7वा अवतार संपता
तुझ्याजवळ मी विनवणी केली. हे भगवान सांग याच्या पुढे या वज्रदेह हनुमंतानं काय करावं. हे भगवंता तुम्हाला चिरंजीव केलायस, आता तर माझ्या जीवनाचं का. तेव्हा हे राघवा, हे सीतापते सुंदरा, तुझ्या मुखातील ते शब्द जा. हे सख्या हनुमंता, तू असा शेतुबंद रामेश्वरी जा आणि रामनामात तद्रुप हो. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की रामदर्शन तुला हवं असेल, तेव्हा तेव्हा मी मूर्त स्वरूपानं अवतीर्ण हो, तुझ्या मनाचं समाधान करी. अरे हो, बोलता बोलता बराच वेळ निघून गेला. त्या रामनामात तद्रुप राहावं हेच खरं. हे हो, ते खरंही होते ना. रामनाम माझ्या मुखात होत्या, रामनाम मुखात होत्या. हे रामा पुरुषोत्तमा जय हरे सीतापदे सुंदरा. लागो ध्यान तुझे सदैव मजला, लागो ध्यान तुझे सदैव मजला. सीतापदे सुंदरा, सीतापदे सुंदरा. जय राम श्रीराम. बोलता बोलता या रामेश्वर तिकडे झाले. देवाला सांगितले नारायण. राम नावाच्या भक्तीचं रूप बनलंय. आपण राम राम म्हणून त्याच्या घराचं विसर्जन केलं. जय जय रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ. जय राम, जय जय रघुवीर. श्रीराम 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 राम श्रीराम राम श्रीराम राम राम. रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कोण बोलला? जय जय रघुवीर समर्थ. ये मला खरं समाधान वाटलं. पुष्कळ दिवसांनी तुझं आगमन झालंय. तुला पाहताच हृदय भरून आलं. सत्यानु म्हणता काय? अरे या मार्गाने पुढे जातोय एवढ्यात आठवण आली. कुणाची माझी? म्हटलं सहज अरे हे सहज साहजिकच आहे, कारण तूही ब्रह्मचारी आणि मी ब्रह्मचारी. आपण दोघे ब्रह्मचारी आणि म्हणूनच माझी आठवण तुला आली. आणि म्हणून म्हटलं विचारावं. एवढ्यात पाहिलं तू ध्यानात. मी माझ्या प्रभूच्या ध्यानात. वाव. तेव्हा तू ध्यानातच तिथं बसून राहील म्हणजे तुला याच्यातलं काहीच माहित नाही. कशाच? अरे सर्व देव जात आहे कुठं? आपली प्रत्येक देव भार्या घेऊन. अरे पण काय आहे का? महापर्वणी. वा 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 वा. हे झाला. अरे वाटत तेवढी महापर्वणी उद्या. माझ्या राघवाच्या नामापेक्षा दुसरी पर्वणी नाही जगात. सत्यानु म्हणता काय? इथं चुकतेस तू. ते कसं अरे काय? देव जिथं जात आहेत तिथं तुझ्या आणि माझी काय रे काय? देवाचं काय झालं म्हणाला? देव आपापली वाहनं घेऊन त्या महापर्वणीला जात आहेत. म्हणजे प्रत्येक देव त्या महापर्वणीला जात आहे. विशेष महत्व याला कारण आहे. काय? असं महत्व म्हणजे असं आहे की त्या पर्वणीत जो सचिल्य स्नान करणार, हा. अनंत जन्माची पातक धुतली जाणार, पुण्यवंत त्याचा देह बनणार आणि हे सर्व देव ते पाहण्याकरता आणि दर्शन देण्याकरताही जाणार. म्हणजे या पवित्र अशा या पर्वणीचं स्नान केलं असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कुठे कोणता नाही. आहे ते? त्याच्यासारखं सत्कर्मा दुसरा नाही. पुण्यवंत दुसरा पुण्य नाही. बरं, तू बोला ना मी निघालो. हा ना, अरे बाबा. तू पर्वणीला अरे ही मी तू येणार हा पर्वणीला. होईल. ए काय? तू येऊ नको. हे नारदा, तुला कुठं तरी फळं दिसली की तिथं झाड मी थांबणार खाली. हे नारदा, हा. समजा मी फळ भक्षण केले हा. तरी तुलाही काही देईल. मला फळं नको, मला पर्वणी चुकणार आहे, मला गेलं पाहिजे. म्हणजे या पर्वणीला तुला जायला मी जाणार. नारदा चिंता करू नको. हा. तुला मी घेऊ. तू घेणार आहे हा. खांद्यावर हो. टाकणार आहेस का तुला कुठे? चिंता करू नको. असं असेल तर बसतो बाबा. नारदा, चिंता करू नको. आयु काहीतरी थांबायचं. अरे आपण नारायण, नारायण. आपण साठी जाऊया. सावकाश हा बाबा. सावकाश रे.
नारायण नारदा नारदा म्हणून म्हणू नको चल. जरा हे कशा करता म्हणून हे मी तुला सांगितलं होतं माझ्या समोर तू येऊ नकोस म्हणून. नारदा मी कुठं आलो रे? कुठं म्हणजे अरे आमचं आगमन झालंय अयोध्ये. अरे माझ्या राघवांची ही अयोध्या तेच वाणी काय तेच वृक्ष नारायण हसू येते रे बाबा तुझ्या बोलण्यानं. ती सुधारो सगळा पुरुष तोच माझ्या प्रभूंच्या अयोध्येपर्यंत घेऊन आलाय. अरे बाबा ही अयोध्या नव्हे द्वारका ही द्वारका. काहीतरी उगा सर्वांना टाकू नका. काय शपथ सांगतोय ही माझ्या राघवाची अयोध्या आहे. अरे बाबा नाही ही द्वारका आहे याला द्वारका म्हणतात. कोणाला द्वारका म्हणतात? या या हे दिसतंय ना हे संपूर्ण. सगळं दिसतंय. या ही अयोध्या नाही अयोध्या ही द्वारका आहे. याला द्वारका म्हणतात. नारदा खराच भाग्यवान रे खराच भाग्यवान. कोण भाग्यवान तू की मी? अरे ज्याला ही द्वारका वसवली हा हा नव्हे तर हे राज्य सांभाळे हा. माझ्या प्रभू माझ्या प्रभूच्या अयोध्येसारखं हे वैभव त्याला वा. टिकवून ठेवलंय. म्हणूनच त्याला द्वारकाधीश मला राम दादा म्हणताय. काय म्हणालास? राजाचं नाव सांगितलं. माझं काय चुकलं? राजाचं नाव काय आहे? या द्वारकेचा राजाचं नाव सांगितलं. थांब रे या सगळीला खरी कचरा पिरत पाण्यात फेकू दे. मला कोण म्हणालास? अरे या द्वारकेचा राजा त्याचं नाव सांगतोय मी. ए! बलराम. असेल तो राजा पण माझ्या राघवापेक्षा माझ्या रामापेक्षा बलवान दुसरा अरे कोणी हो पण त्या राजाचं नाव मी तुला सांगितलं. नाही. तू आता जासात त्या द्वारकेपर्यंत जा. हे राजा इकडे जा म्हणतात मार्गस्थ झालास. तू म्हणाला चूप मी गप्प जा म्हणतो जातोय. माझं काय जातं? कशाला जातोय? आता मला काय माहिती. याला कारण आहे त्यांना सांगितले. येतो. असा त्या द्वारकेच्या राजदरबारात जा आणि त्या द्वारकेच्या राण्याला जाऊन सांग हा. माझ्या राघवापेक्षा बलवाच्या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून आत्ताच 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 म्हणे त्याचं नाव बदललं पाहिजे. कुणाचं? त्या द्वारकेच्या राण्याचं. मी सांगतो जाऊन माझं सांगतो म्हणजे काय सगळ्यालाच पाहिजे. सांगेन जाऊन नाही बदललं तर त्याला जबाबदार मी नाही. तू येई तोवर मी इथं थांबेल. काय कर? इथून कुठं जाणार नाही. बाजूला कुठं जाऊ नकोस हा. हा चिंता करू नकोस. आणि लवकर ये म्हटलं. काय म्हणे द्वारकाधीश बलराम माझ्या रागापेक्षा बलवंत कोणी. अरे वा हे समोर दिसणार आहे कारण्य पुष्कळशा महापुरारी पाहून आले. जठराग्नीत तप्त झाले ते क्षण तो शांत करण्यासाठी मोठ्या केळीचा भाग असा सकाळपासून उठलोय काय कळशेन पाणी हाटतोय त्या झाडांका घालतोय. एक येदी वाढली वा येतो मोठो घर काय असना. आपण आपला काम करूचा आणि पोट भरूचा ह्या आमका ठाव.
टाकून देत मला नकोय ती फेकतोय ती सुद्धा मला नको होती म्हणून फेकून काय मी असू का असा विचारतोय काय विचारायचंय ते विचार ही तुझ्या बापाशीची होत रे खातोस तो खातोस आणि अर्ध्यावर मोडून टाकतो ए माझ्या बापाची नाही तुझ्या तरी बापाची आहे दादाची दादाची हा हा म्हणजे दादाच्या जीवावर तुझ्या उड्या दादाच्या जीवन ही कुणाची असू द्या मला ज्यावेळेस तुम्ही लक्षात करणार आहे मी जेव्हा माझ्या जठराग्नी शांत करण्यासाठी घातोय हातला अशी पुन्हा त्या घरात हात घेतलंय मोडून काय वाटलं तुका हा एकच नव्हे तर हे सगळं करता लक्षात ठेव जास्त बोला ना अरे अजून राग येऊन राग तर ये काय करीन कोणाचा सांगत आहे ना जीव देणार अब्दुल आहे तुका आतापर्यंत कोणाला आपत नव्हता अरे जा ही बाग कोणाची म्हणाला मला राम तुला जगायचं असेल इथून जा आणि त्या द्वारकेच्या राणाला जाऊन सांग काय सांगा तुझं म्हणे नाव बदललं पाहिजे आणि जर बदललं नाही तर काय करीन माहितीये तुझ्या बापाशी ते मी कामाला जाणार नाही काय जाऊचं काय करतो जाणार नाही काय करतो काय करणार? हा बघ काठीयन मारतो रे तुला कुणाला मारणार आहे? काय वाटलं का एवढा सामर्थ्य एवढा जर सिंबल असेल तर पहा त्या क्षणाला तुझ्या हातात बरं आपलं फोडूक नाही बरं फोडलं नसतं काम काढून टाकतो जातोयस तू जातोयस तू काय त्या द्वारकेच्या राणाला जाऊन सांग करतो काय जळवलं पुढे जाऊ काय बरं तू जातोयस की नाही याला सांग काय लावतोय ना बरा केलं अगर गेला नसशी तर मी तुला इथून घालवला तू जाणार नाही तू जाणार नाही हा काय प्रकार या कृष्णाच्या मातीत जबाबदारी दिली खरी पण कृष्ण थोडक्यात नाही हा केला तरी कुठं अरे कृष्णा अहो दादा काय प्रकार आहे कृष्णा बराच वेळ झालाय अरे आता तर तू इथं नव्हता इथंच आहे हे असं कसं झालं अहो दादा पण हा पुढचा शवास शवास परतपुरींचा आत्मा बसव 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 नाही बाई बऱ्याच दिवसाने हा योगायोग घेतला नारायण कसं काय चाललंय आमचं साधं काय? पुढे रणवेश्वर काय म्हणतोय दादा आम्ही येलोय दादा हा काय प्रकार काय हो? अरे कोण माळी दादा 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 फुकट गेला ह्या माळी दादा शांत राहा रडू नका हो या बघा ही सर बघा काय हो पण माळी दादा ही तुमची अवस्था कुणी केली हो काय घडलं सांगा तरी काय सांगा काय सांगाचा शिल्लक रावला तमा काय विचारा आता म्हणजे मी आता आहे. माळी दादा तुम्हाला कुणी त्रास दिला का हो
जर त्या त्रास राहायच्या व्यक्तीचं नाव मला सांगा, मी त्याला शासन केल्याशिवाय नुसतो असं घालून असं उचलल्या म्हणजे कुणी काय घडविलं सांगावं माळी दादा. योग कोणतरी येदो काय येदो अंगुष्ठा एवढा माझ्या आऊची बापाची चांतर येदो माळी दादा, तुम्ही अंगुष्ठा एवढा म्हणता पण कोण? योग मरकट मरकट काय अंगुष्ठा एवढा मरकट, आणि त्या मरकटानं काय केलं सांगावं माळी दादा. मारून टाकू तो शिल्लक ठेवल्या काय हिचा जीव जायना हिचा जीव घालव गेला. पण मला सांगा माळी दादा, तुम्ही म्हणतात की अंगुष्ठा एवढा मरकट आहे, मग त्यानं तुमची अशी अवस्था कशी केली? बघा आमच्या तुम्ही तुमचा तडाखा त्याला दाखविला नाही का हो? दाखवलंय हो. काय मी योग दाखवलं त्यांनी पाच माझ्या तडाख्या लायल्या. काय माळी दादा म्हणते क्षणार्धात अंगुष्ठा एवढा तर क्षणार्धात दैदिप्यमान अशा तऱ्हेचा येदो तो या बाबा माझ्या मग माळी दादा चिंता करू नका. सांगलंय त्याच्या सांगलंय की या जाय नाही म्हणून आता काय सांगतो माहिती आहे त्या तुझ्या दादाक बदलूक सांग. काय ते दादाक बदलूक सांग ना. काय ते नाव कुणाचं माझ होय हो आणि मी आता ह्या मागाचा माझा ना माळी दादा असा जर का तो मरकडून मत्त झाला असेल तर नारद म्हणे कृष्ण निघालो त्या मरकटाचा खाता हो दादा, तुम्ही कुठं निघाला? त्या मरकटाचा सेवक करण्यासाठी. दादा दादा काय ते? तुम्हाला म्हणतात काय? द्वारकाधीश बलराम दादा. मग मला सांगा दादा, हा. अंगुष्ठ एवढा मरकट त्याला मारत तुम्ही जाणार आणि इतरच प्रजाजन काय म्हणतील? दादा चालले माकडं मारायला. होय हो होय आणि कुणाचं? हो मला काही म्हणतील काय? मग म्हणतात माझी मला. प्रतिष्ठा काय, माझी योग्यता काय? हो दादा एक मरकट ते काढी त्याला मी कुणाला पटेल कुणाला? हो दादा तुम्ही जाऊ नको. शांत राहा. हो दादा, माका भीती वाटत. माझ्या पराक्रमाची कल्पना आहे. हो दादा, होय हो दादा, अहं. पुष्कळ मारलं असेल विचारायला, जाऊ दे विश्रांती घेण्यासाठी. चला माई दादा तुम्ही विश्रांती घ्या. त्या मरकटाचं योग्य ते पारिपत्य मी करणार आहे. दादा वाटे गावलो तर काही चिंता करू नका. मी आहे. चिंता करू नका. तुझ्या हातात तरी बरा लावलेला निश्चिंत नाही. मग नारद मी होणार कसं? दादा, याच्यातून काहीतरी मार्ग शोधणं महत्वाचं आहे. यावेळी दादांना पाठविणं योग्य नाही, कारण दादांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. बरोबर याच्यातून मार्ग काढणं महत्वाचं आहे. दादा, याच्यातून मार्ग आहे. लवकरात लवकर सांगा. तुमच्या सान्निध्यात आहे ना वैनतेय म्हणजे आमचं वाहन तुमचं वाहन. मग बरेच दिवस मग विश्रांती घेतली. नारद म्हणे वेळ कशाला, मी देतो त्याला त्याला हा. हात द्या. बोलवा बोलवा. अरे करुणा, अरे करुणा, ए करुणा, मी तुला हात देतो आहे. मी द्वारकाधीश बलराम तुला हात देतो आहे. ए कृष्णा नारदा, हो दादा, ए कृष्णा, मी बलरामाचा बलराम झालो रे. दादाला वाणी तरी म्हणू नका. हा उन्मत्त हो. याला तुम्ही हाक दिलात, पण हा म्हणताय बलराम की फलराम, मी ओळखत ए नाही. नारदा, अरे हसतोयस काय? बलरामाचा बलराम झालो रे मी. हो दादा, तुम्ही तरी म्हणू नका. बलराम आणि बलराम मी त्याला हात देणार नाही. उन्मत्त कुठचा. जरा हे ना दादा, दादाने हाक दिली, हो कदाचित तो विश्रांती घेत असेल, म्हणून बलराम म्हटलं ओगा ओगा ना आला असेल. हा ओगा ओगा ना. हे बा, तू एक काम, काय करू हाक दे. मी? हा, अरे तू कुणी सामान्य रे बे, तू हाक दिली तर नक्कीच तो येईल. ए गरुडा! बोंब मारतोय. पुन्हा एकदा हाक ए गरुडा! हा नारद तुला हाक देतो आहे. नारद ए नारदा, ए नारदा, नारद की फारत काय काय? ए नारदा, ए
आता हे होणार कसं? दादा तुम्ही चिंता करू नका. आता तुम्ही हाक द्या. आता तुमचं एवढं घडलंय, आता मी स्वतः हाक देतोय. आमचं काय झालं ते लक्षात ठेव. असू दे दादा, आता तुमचं एवढं घडलंय, आता याच्या पुढे माझं काय घडेल ते लवकरात लवकर हात दे येऊ दे. अरे वैनतिया, अरे गरुडा, अरे अन्य कोण असणार? अरे तुझा देव तुला हाक देतोय. गोपाल कृष्ण, माझा देव गोपाल कृष्ण मला बोलावतोय. जसा असशील तसा ये. एकोपर बापुरा, माझा देव बोलावतोय. आशीर्वाद. तेव्हा नुकताच कुठं फलार करून विश्रांतीसाठी पाहुणला असताना एकाएकी मला हाक मारून जागृता दिलीस आणि का बोलावणं केलं? याला कारण दादांचं ए, बोल. ए, ए, गरुडा, मी तुला बोलविलंय. कुणी? मी बोलविलंय. दादा ए गरुडा, तुला हात का दिली माहित आहे? का बोलावला? आमच्या कर्दळी वनात एक कुणीतरी मरकट आलेला आहे त्यासाठी मी काय करावं? आणि तो मरकट कर्दळी वनाचा विध्वंस करतो आहे. म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नव्हे तर त्याचं पारिपत्य करण्यासाठी तुला हाक दिले. कुणाचं पारिपत्य कुणी करावं? त्या मरकटाचं पारिपत्य तू करायला हवं. हो, तो मरकट त्याला कदळी वनाचा विध्वंस केला. त्या वनाचं रक्षण करता तुमच्या सानिध्यात कुणी नाही. अरे गरुडा, तुलाच हाक का दिली? का दिला? अरे याच्याही मुळाशी कारण आहे. काय कारण काय? अरे तो मरकट आहे, तो उड्डाण पट्टू आहे आणि तू उड्डाण टप्पू आहे. त्यांचं काही चुकलं नाही. काय ते? इकडे मी सांगतो तुला. काय? अरे तो काय आहे? काय? तो मरकट आहे ना, हा. या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर म्हणून उड्या मारते. हा मारू दे. त्याला कुशलतेनं पकडणार तसा पराक्रमी हवा तुझ्यासारखा. आता तू वय कसे या उंच भरार मारणार त्याच्यापेक्षा पुढे. म्हणजे तू त्याच्यापेक्षा कुशल आहे. झालं माझ्या. हा, म्हणून तुझी- म्हणजे माझ्या सामर्थ्याची, माझ्या पराक्रमाची कल्पना प्रत्येकाला आहे. हा. माझ्या फरारीची कल्पना आहे. म्हणून हे, गेलोही असतो, हा. पण मला म्हणतात कोण? माझं कर्तव्य काय? माझे पराक्रम काय? आणि एकाची मरकटाला पकडण्यासाठी मी जाणार नाही. त्याच्यापेक्षा महान कर्तव्य असेल ते सांगा. एका फरारी संशोधकाने याला आता मरकटाला फिरविण्याचा प्रयत्न पकडलं. कर. मी जाणार नाही. मला पटलं पटलं बरोबर ना दादा? अरे ते या मला पटलं. याला कारण आहे रे. याला तू का जात नाही हे मी सांगतो. काय कारण काय? तुला. ऐकू दे मला. काय? अरे तू घाबरतो तुझ्या जीवाला. ओय! त्या अंगुष्ट एवढ्या मरकटानं कित्येकांना मारले. आपलं काय करून कोण जाणे? मारलं असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्याची भीती मला नाही. नाही, पण त्याचं नाव घेता मग तुझे पाय लटपटू लागले. हे काय पाय लटपटत नाही. आवेश, निविराशी आहे. हा माझा पराक्रम आहे, पराक्रम. आता काही नाही पराक्रम तेव्हा होते. आता हे, हे, पाय लटपटता जातं. काय घेतात? माझ्या पराक्रमाला दुष्ट देखाय. मला दुष्ट देखाय. जाऊ नकोस. म्हणजे त्या मरकटाच्या भीतीनं मी भीतीग्रस्त झालोय. आता सर्वांचा अंदाज जाऊ नको झालाय. जाऊ नको काय लटपटताय तू? तुझ्या तुरुणा नाही जाऊ नको. दादा, महाराज म्हणे, दादा. देवा आता नक्कीच जाणार. नक्कीच दादा, जाणार. जाऊ नको, तू जाऊ नकोस. तुझ्या एका फरारी साक्षी त्या मरकटाला पकडी आणि आपल्या चरणापर्यंत घेऊन येईल. आणि तसं घडलं नसेल तर तिथूनच त्याला फेकून देईल तुमच्यापर्यंत. माझं सामर्थ्य त्या करुणाचं ते त्या करुणाच्या पंचाची पंच फरारी आज देवा लागली. देवा फक्त आशीर्वाद देतो मी. तसं नसेल तसं आहे. दादा, दादा, कृष्णा, हा तर गेलाय. गरुड गेलं तर जरूर चला. चला. आपण विश्रांती घे ना घेऊ. पैसे. सवय कर, मरकटाला. चला. चला.
द्वारकेचा राणा अद्याप आला नाही तर हात मागे. मी विचारतोय तू कोण? कोण? माझी ओळख असेल, ओळख करून देईन. चला पराक्रमी सामर्थ्यवान म्हटलं जातं तर गरुड गरुड तोच मी. इथं कशाला आलाय? तुला शोधतोय. मी इथं हा, या कर्दळीवरातील फळ गळतीत करतोय. हे फळ खाल्लीस, होय, पोट भरलं, अजून खायचंय. अजून जर खायचे असतील खा. तोपर्यंत या राजधानीचा राजा तो द्वारकेचा राणा इथे येत नाही तोपर्यंत मी इथून तो इथं येऊ शकत नाही, येणारही नाही. तो जर आला नसेल तर मी इथून जाणार नाही आणि हे कर्दळीवर काही शिल्लक ठेवणार. तुला इथं राहता येणार आहे, मी तुला हाकलून लावी. हे कोण कुणाला सांगतोय? काय या मरकटाला सांगतोय? मरकड म्हणशील एका चप्पा देऊन तरकट करून सोडी. त्या नकानं फाडून टाकेन तुला. त्याच्यापूर्वीच आतड्या काढून वाऱ्यावर वळत अरे टाकले. एकाच पंचाप्रणालीनं तुला फेकून जाईल. एवढं सामर्थ्य तुझ्याकडे. एवढं सामर्थ्य आहे माझं, एवढं काम आहे माझ्याकडं. सावरा. हर्षणी अयोध्या नगरी, हर्षणी अयोध्या नगरी. श्रीमुखात दिलं. गरगरा गरगरा फिरत द्वारकेपर्यंत गेलायस. पाहूया आणखी कोण येतोय. दादांची आज्ञा घेतली आणि या कर्दळीवनात एक सारखा त्या मरकटाला शोधतोय, पण मरकट कुठं दिसत नाही. मी इथे. कोण तू? सुमंत प्रधान म्हणतात मला. इथं कशासाठी आलायस? इथं आलोय तर एकाच कारणासाठी. या मरकटाला या कर्दळी वनातून दुसरीकडे घालवण्यात. या द्वारकेचा राणा इथे येत नाही तोपर्यंत या कर्दळी वनातून मी जाणार नाही. वाटत असेल तर त्या द्वारकेच्या राणाला जाऊन सांग नाव बदलायला. आमचे दादा इथपर्यंत येणार नाही. मीच या मरकटाला या कर्दळी वनात आतापर्यंत द्वारकेतून जेवढे यात आले त्यांची काय स्थिती केली आहे ती पहा. तशी तुझी जर गती होऊ नये असं वाटत असेल तर बऱ्या बोलायला सुंदर. अरे वा मरकटा, त्याच्यापूर्वी जे आले त्यांच्याशी पराक्रमाची तुलना माझी करू नको. माझ्या अंगी जेवढे पराक्रम आहेत या पराक्रमाच्या जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत
कृष्णा राजा जरूर गेलेला आहे अर्थात जरूर तो मरकट येणार येणार माझा माझा आत्मविश्वास आहे. माझाही आहे विश्वास. निश्चितच येऊ. पहिलंच अरे वैनती मी तुम्हाला सांगत होतो ना. अरे बाप रे किती त्रास झाला खरोखरच हे पराक्रमी. गरुडा फार बरं केलं झालं ते फार चांगलं झालं काही जरी झालं असेल तरी पराक्रमी हे तुझ्या. गरुडा अरे बापरे अरे पहा तरी रक्त म्हणजे त्याचं रक्तही प्राशन केलं शाबास, शाबास. बरा विचार तू. गरुडा दादा काय ते देवा आम्हाला समजताय तुला त्रास झाला पुष्कळ ना देवा विश्रांती घे विश्रांती घे देवा नको रे नको नको या यातना नको रे देवा या यातना सहन होत नाही आवेशाच्या भरात पराक्रमाची उत्स्फूर्त गुरुमी होती मला आणि गेलो खरा मी देवा दादा काय सांग गरुडा गरुडा अरे झालं तरी काय झालं ते फार वेगळं चमत्कारी म्हणजे त्या मरकटाचा शेवट केला नाहीस तू त्यानं मला शिल्लक ठेवलंय दादा नशीब माझं हे घडलं काय क्षणात अंगुष्ठा एवढा तर क्षणात पर्वत आहे क्षणात या ठिकाणी तर क्षणात त्या ठिकाणी एकाचे दोन दोनाचे चार अनेक दिसू लागले मला. काय शेवटी त्यानं मला धरलं तेव्हा धरलं गरगरा गरगरा फिरवलं आणि असं एकच चपराक मारून दिलं तो थेट देवा तुझ्या चरणापर्यंत येऊन कोसळलं गरुडा चिंता करू नकोस देवा तो मरकट जर का एवढा उन्मत्त आणि पराक्रमी असेल मी त्याचा परिपत्य करीन तुझा विश्रांती. दादा तो म्हणतोय काय ते एकच सांगितलंय त्यानं हा, तुमचं म्हणे नाव बदलायला सांग शाबास माझं नाव बदललं जाऊ मी दे. पाहतो काय ते जा, 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 विश्रांती विश्रांती घे. कर. देवा, जातोय. विश्रांती घेतोय आणि ज्यावेळी मी तुला बोलवीन तेव्हा त्यावेळी मात्र ये तुझी हाक कानी पडतात क्षणाचाही वेळ न लावता चरणी धाव घेईन येशील याचा विश्वास देवा, आहे. देवा देवा घेतोय देवा जा जा, गरुडा, जा. नरदा कृष्णा तो मरकट बराच उन्मत्त आहे याच्यासाठी मी निघालो दादा, त्या तुम्ही- मरकटाचं परिपत्य करण्यासाठी जशी हे तोच आहे मी कृष्णा हे तोच आहे दादा गेले दादा गेले आहेत. आता ही गंमत पाहणंही महत्वाचं आहे. आपण गेले पाहिजे. एवढ्या कदळीवराचा मी उद्ध्वस्त केला पण अजून त्या द्वारकेच्या राण्याचे अनुयायी संपले नाही मला वाटतंय तो याच्यापुढे येणारही नाही. एक सारखा मी चार निशाणा लगावतो आहे ज्या मरकटाला या कर्तळीवराचा विध्वंस केला आहे तो मरकट कुठं दृष्टीगोचर होत नाही हा मरकट केला तरी कुठं ए मरकटा शाबास मरकटावर शील यात्रा काय काय ठार मारल्याशिवाय नाही हे मरकटा अरे तुला जर जगायची इच्छा असेल हो. आत्ताच्या कर्तळीवराचा त्याग कर आणि चालता इथून मला जगायचं असं म्हणणारा कोण आहेस तू मी कोण अरे ज्याचा पाऊल भूमीला लागतात सारी भूमी हादरली जाते हो. असा द्वारकेचा सम्राट द्वारकाधीश म्हणजे द्वारकाधीश तू द्वारकेच्या राणा तुझी तुम्ही मार्ग हे मरकटा काय काय चालता इथून या क्षणाला तू जाणार नाही का नाही शाबास. जाईल का केव्हा केव्हा? तुझं नाव बदलावं लागेल नाही पेक्षा तुला इथं ठार मारलं अरे नाव माझं बदलणार नाही तर नाही पण तू गेला नसती तर या कथेच्या प्रहाराला तुझा मला सेवन करावं लागेल प्रहार माझ्या या अंगावर होण्यापूर्वी तुझा इथं चूर्ण केल्याशिवाय एवढा समर्थ मरकटाचा अंगी एवढी शिंपत माझ्या या म्हणूनच मी तुला प्रतिकार
मग होऊ दे तुझा माझ्या संघर्षाला सुरुवात होऊ दे. अरे, द्वारकेचा राजा. समाधानाला दाखवितोय. ए द्वारकेच्या राण्या, सांग नावात बदल होतोय किंवा नाही? हे मरकटा, काय ते? माझ्या हातातील शस्त्र गेला आहे. होय, माझे पराक्रम कमी ठरले, पण माझ्या नावात बदल मी करणार नाही. तुझ्या नावात बदल होणार नाही. काय? तुझ्या नावात बदल होणार नाही. आणि जर झाला नसेल तर मी खंडियाशिवाय राहणार नाही. कोणत्या तराला खेळणार? काय बदल होतोय? काय? मला मारू नको. मला मारू नको. मला मारू नको. मला मारू नको. हाय रे. हाय रे. शिवा. शिवा. हाय रे. होय होय. होय रे. नावात बदल होतोय. नावात बदल करतो रे. मारू नको रे मला. काय करील? हाय रे. हा. शिवा रे. शिवा रे. नावात बदल होतोय किंवा नाही सांग. नावात बदल करतो रे. आणि जर झाला नसेल तर याद राहा कसा का माझा असेल. शिवारे. शिवारे. याच्यापूर्वी तू कोण होतास? माझं नाव बलराम होतं. हाय रे. तुझं नाव बलराम होतं. आजपासून तुझं नाव रामबल. काय? रामबल म्हणते बलरामाचं रामबल म्हणाय. पहिल्यांदा माझ्या राघवाचं नाव, नंतर तुझ्या बलाचं काम. तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. रामबल म्हणेन, हा. पण मला मारू नको रे. आता मारणार नाही. होय ना? जा. येतो मी. येतो रे. येतो रे. येतो रे. नावात बदल करतो. येतो मी. इकडे नावात तुझ्या बदल झालाय हा सगळ्या जगाला कळायला हवंय. तुझ्या द्वारक्यात कळायला हवंय. याच्यासाठी एक साधन आहे. काय? उत्तम साधन. हे तुझं मुसळ आणि हा तुझा नांगर. अरे हे काय करतोय? हे काय हे करतोय? नांगर आणि मुसळ ठेवून तू तिथपर्यंत जायला हवे. आणि जायला लागला. अरे यादव काय म्हणतील माझे यादव? त्या यादवाला सांगण्यापूर्वी कळायला हवंय. इथून नाचत नाचत नावाची करत यायला हवंय म्हणून. हाय रे. इथूनच सुरुवात व्हायला हवी. काय म्हणायला हवे माहिती आहे का? काय म्हणायला हवं सांग. इथूनच राम बल राम बल म्हणत जायला हवंय. राम बल. राम बल. राम बल. बल. हाय रे. मारू नको रे. हाय रे. राम बल.
राम बल राम बल राम बल. अरे नारदा काय पाहतोय? शिवरे हे मुसळ नांगर जोड्या शिवरे अहो दादा, थांबा दमले दादा दमले अहो दादा, दादा हे राम बोलत का? दादा हे नारदा काय झालं का? डोळ्यासमोर काळो युद्ध ते युद्ध केलं पराक्रमी. भयंकराचं युद्ध ते आणि म्हणून नांगर मुसळ. बरं झालं शिवरे खांद्यावर न घेता त्रास झालाय. काय ते गळ्यातून आणलात बरं केलं काय ते नांगर मुसळ अरे नांगर मुसळ काळात घातलं मी नाही रे मग त्या मरकटानं घातलं कृष्ण म्हणजे ते हे नारदा मेला नाही तो हे नारदा कृष्ण अरे आहे अंगुष्ट एवढा काय त्याचे पराक्रम वृत्ती काय म्हणजे दादा तुमच्या बाबतीत त्यानं काय केलं? काय केलंय अरे काय करायचं शिल्लक ठेवलं पारे पा जरा माझी अवस्था काय केली पहा म्हणजे दादा तुम्हाला मार दिला. शाबास दादा भरपूरच मार जाऊ दे. आपण चिंता करू होऊ नका. अरे जिवंत राहिलो नशीब 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 हे बरोबर हा आता आता या मरकटाचं जे काय करायचंय हं? मी करीन. होय ना तुम्ही विश्रांती कृष्णा नारदा मला विश्रांतीची गरज आहे विश्रांती घेतलीच पाहिजे मी रेवतीच्या सदनीत असतो विश्रांतीला दादा दादा नांगर मुसळ. राहू दे इथं. ते आता आणखी कशाला चला नारदा, हा. गरुडाला झालेला अहंकार गरुडाचा अहंकार नाहीसा झालाय. दादाना झालेला मीपणा तोही नाहीसा झालाय. हा. पण अजून शिल्लक आहे ती भामा. भामा आणि तिचंही यावेळी योग्य तऱ्हेनं हरण करणं महत्वाचं आहे. पण याच्या पूर्वी या सख्या हनुमंताला इथपर्यंत बोलवणं महत्वाचं आहे. इथं हा मग मी जाऊन सांगतो नको, मग माझा आहे ना वाहन गरुड त्यावेळी अहंकारानं बोलला, पण आता मी बोलतात हा मी त्याला बोलवितात लवकरात लवकर आल्याशिवाय राहणार नाही. दिवा वेळ नको हा अरे गरुडा, जसा असशील तसा लवकरात लवकर हजर हो. देवा शब्द पुरे होण्या अगोदरच का कमाल याला कारणच एवढं आहे. सांग देवा मी काय करू तुझ्यासाठी? जिथं मी तुला प्रथम पाठविलं तिथं जा. कुठं? कर्दळी वनात जो मरकड आलाय देवा देवा असं माझं ऐक रे. चुकलं असेल. मी नाही म्हणत आहे, तू वाटेल तेवढी शिक्षा कर, वाटेल तेवढं मला मार दे, मी भोगीन रे. पण देवा त्याच्या तर नको रे, माझी विटंबना करू. अरे आता तुला मारण्यासाठी नाही, देवा तुला जे मिळालंय ते योग्य शास्त्र झालंय. त्याचं नाव ऐकलं नुसतं काय होतंय बा? आता तो तुला मारणार नाही. शिल्लक जा. ठेवणार नाही. त्याला तू एवढं सांग तुझ्या देवानं तुला बोलविलंय म्हणून. ऐकेल तो माझं? ऐक ना, काय म्हणून सांग? तुझ्या देवानं म्हणजे 7व्या अवतारात अवतारीनं झालेला प्रभू रामचंद्र हा त्यानं बोलविलंय म्हणून सांग. नारदा, हा. कसं बोलवायचं हा ते त्या त्याला कसं बोलायचं हे मी तुला सांगू सांग कर्दळी वनात गेलास की दूर राहायचं जवळ जायचंय. जवळ जाऊ नको. जाणार कोण? तिथं गेलास की फक्त एवढंच म्हणायचं काय? कपिवरा तुला राम पाहतो कपिवरा तुला राम पाहतो कपिवरा तुला या राम पाहतो असं फक्त दुरून म्हटलास तर मला मारणार नाही. अरे नाही. काहीच करणार माझ्या नाही. समोरीत येणार नाही. लवकरात लवकर तेव्हा ये. येतो मी. जा. येतो. हा संदेश त्याला देईन आणि लवकरात लवकर जा. तो बंधू देवा त्याला घेऊन ये. कपिवरा तुला नारदा, वा घोटाळा याला तुम्ही पाठविला हा. आणि काय सांगितलं तुला तुझा देव म्हणजे राम हा राम तुला बोलवतोय आपला अवतार तर कृष्ण अवतार आहे 8वा अवतार आहे. मग त्या अवताराचं दर्शन कसं घडणार जरूर खरे, नाहीतर याची धडगत मी नाही त्याला दर्शन देईन. हा. पण यापूर्वी तुला एक काम करायला हवं. मला आता त्याला दर्शनावं असेल ते फक्त पंचायतनाचं दर्शन. हा कारण राम असेल पण त्याच्या समवेत सीता वे हो याच्यासाठी हा तू असाच भामेच्या सदनात जा
हा आणि भामेला हा सांग तुझ्या देवाचा भक्त येणार आहे हम्म तेव्हा तू सीता बनून ये. आता सीता कशी बनवायची हे तू ठरव. हा म्हणजे तिला सीता बनवून घेऊन येऊ. तू तिला सीता सीता हा नारायण नारायण जा. सीता बनवून घेऊन येतो. माझा आहे. नारायण नारायण. हा लबाड गेलाय. भामेला सीता बनवून घेऊन येणार आहे पण भामेच्या बाबतीत जे काही घडवायचंय ते मला घडविलं पाहिजे. एक सारखा विचार करतोय. नारदाला मला भरोशाच्या शब्दानं सांगितलंय की हे कपिवरा मी आल्या अखेरीच्या अखेर तेव्हा तू कुठे जाऊ नकोस. त्याचीच मार्गप्रशा करतोय पण अद्याप कुठं आगमन झालं नाही. नमस्कार करतो रे. पुन्हा नमस्कार करतो रे. खरा भाग्यवान तू. मी माझ्या प्रभूला तू पहिल्यांदा पाहिलंयस. होय खरा खरा भाग्य. ये गरुडा हो ये गरुडा ये म्हणते गरुडा ये म्हणते गरुडा येऊ नको येऊ नको गरुडा गरुडा बैस बैस. अरे खरा भाग्यवान. अरे माझ्या प्रभूला माझ्यापूर्वी तू पाहिलंयस अर्थात धन्य तू गरुडा धन्य तू. खरंच माझ्या राघवानं मला बोलविलंय. तुझ्या देवाचा माझ्याजवळ संदेश आहे. हा तुला देवानं बोलावलंय. माझ्यावर विश्वास ठेव. येऊ नकोस गरुडा. मारू मात्र नको. अरे महाराज कशाला तुला बैस माझ्या स्कंदी नको. असा तुला आता माझ्या प्रभापर्यंत घेऊन जाईल. मी समावेश देतो तुझ्या. तुझी ही अवस्था पाहिली आणि षडवर मला तुझ्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली. बैस त्या माझ्या स्कंदाला बैसच्या अक्षराला तुला घेऊन मी त्या प्रभावच्या बारक्या प्रयत्नात जीवन सौख्याचा उत्कर्ष आणि मानिमनाचा स्वाभिमान अंतरी ठेवूनच आतापर्यंत प्रत्येक पाऊल कसा जीवनात जपून टाकते बरं. प्रत्येक डाव माझ्या मनासारखा झालेला आहे आणि याच्याही पुढं माझ्या मनासारखंच मला करायचंय. माझ्या सारखं. पण हे काय नारायण नामाची नारायण 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 पुरुष असा हा योगायोग. सौभाग्यवती बाबा माझा देव तुझं कल्याण करू. बसावा बसावा. माऊली, नारायण डोळ्यासमोर एक प्रश्न कसा उभा होता. कशाबद्दल? म्हटलं माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल. आता प्रश्न तर असे साधारण ते उत्तर मी देईन ना. पण गहन अशा तऱ्हेच्या प्रश्नाचं उत्तर गहन आहे नेमकं आपणच देऊ शकता. मी देणार. हा. हा तुझा विश्वास. माऊली. बरं, सांग. आज 10-15 दिवस झाली हा देव माझ्या सदनी नाही आले. हा, हा. एवढंच नव्हे तर ती गोरटी कोण? भटक भवानी हा जगदंबा हा ती ना तिचं माझं भांडण भटक झालं. भवानी जगदंबा हम्म. कोण कोण कोणी? ती रुक्मिणी हा रुक्मिणी देवी. रुक्मिणी रुक्मिणी
हा, हा. होय होय देवी म्हणू नका हा बरोबर हा. रुक्मिणी देवी मी आहे देवी देवी तू. देवी सत्यभामा. देवी तू बरोबर. हा. काय झालं तिचं आणि तुझं तेव्हा देवाने माझा धडधड अपमान केला काय होय इथं देव फसले माझे इथं देव फसले आता मला सांगा माऊली माझ्या जशी काय उणीव आहे मला तर सांगता माझ्या येणार जशी काय कमतरता आहे काहीच नाही देवांच्या इतर बायकापेक्षा मी कसे थाटामाटात असते आहेच नाही. होय ना आणि सतराजिताची कन्या मग? मग श्रीमंत बापाची कन्या आणि देवाला हे आता समजलं खरंच ते म्हणजे देवाने माझं मन ओळखलं ओळखलं नाही नुसतं ओळखलं नाही आज गरज तुझी भासली काय देवाला आज गरज पण भासली ती कसे काय याला कारण आहे एका भक्ताला म्हणजे दर्शन द्यायचंय दर्शन द्यायचंय दर्शन दर्शन भक्तांना दर्शन तर ते नेहमी देत हो असतात. पण पट्टराणी कोण मी आता पट्टराणी नवऱ्यासमोर नसेल पण तर ते दर्शन कसं काय आम्हा दाम्पत्यासहित मग काय हो नवा मलमलीचा शालू नेसते याचा- दाग दागिने याचा काही उपयोग नाही दागिन्यावर दागिने दागिन्यावर दागिने दागिने दागिन्यावर दागिने घालते. नको मखमली शालूही नको आहे मग त्या भक्ताला जे दर्शन हवंय ते सातव्या अवतार ते राम दर्शन हवंय रामदर्शन म्हणजे कसं काय होतं ते वनवासी राम वनवासी राम हम्म. पण माऊली वनवासी राम हा मग त्या रामासमवेत ती जानकी होतीच होय ना? वनवासी मग तिचा वेश कसा काय परिधान करायचा हा. लवकर हो तिचा जीव वेश कसा कसा नाही? झुरून जातोय माझा त्याच्या दर्शनाकरता जायचं आहे ना आणि तुझी गरज भासली आता रुक्मिणी देवीला काही जमणार नाही तिला काय ते सीता शक्य बांधायला. होईना? तर देव म्हणू लागले मला मी तिथं गेलो असतो पण तुला तुझ्या हाताला धरून बाहेर पडपट ओढून टाकली देवा मी कसं जाऊ अरे तिथं देवा, लाज वाटली एवढी आपुलकी निर्माण झाली तेव्हा देवाला म्हटलं मी जाऊन सांगेन आणि भामादेवीला सीता बनून घेऊन येईल वा. तेव्हा तुम्ही सीता बनलं पाहिजे मी सीता हम्म. पण माऊली हा. सांगा हो सीता कसं काय बनायचं हा. याची जरासुद्धा मला सीता कल्पना बनायचं नाही म्हणजे ती वनवासात होती ना हा, तशी वनवासी सीता वनवासी सीता पण सांगा ना मुक्त केशी मुक्तकेशी म्हणजे असा आंबाडा घालायचा नाही नाही बिंदी हे काय अलंकार नको होय ना मग माझ्या जीवाचा जीवलक माझा राजा माझा प्राणेश्वर मला अलगद जवळ घेणार माझ्या हाताला धरून वनवासी जाणार वा वा मग असा योगायोग पुन्हा नाही घडून येणार यासाठी हरकत नाही मग सीता जशी होती ना तशी. तशी होती मी पाहिजे होती ना. माझ्या जीवाचा जीव लग भेटे लगा माझ्या जीवाचा जीव लग भेटे लगा माझ्या जीवाचा जीव लग भेटे लगा भेटे लगा भेटे लगा भेटे लगा भेटे लगा माझ्या जीवाचा जीव लग भेटे लगा माझ्या जीवाचा जीव लग भेटे लगा माझ्या जीवाचा जीव लग भेटे लगा नीलवर्ण नभी चंद्र उगवता नीलवर्ण नभी चंद्र उगवता तैसिला तरी मनी चंद्रिका मी आहे नाही का तैसिला तरी मनी चंद्रिका आठवत आली तुम्हा प्राणनाथा आठवत आली तुम्हा प्राणनाथा हो 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 माझ्या जीवाचा जीवन गजवेल माझ्या जीवाचा जीवन गजवेल माझ्या जीवाचा हे राहू दे हो. अलंकार ठेवायचे नाही ती अरण्यात होती तेव्हा फक्त नवऱ्याचं नव्हतं एक मंगळसूत्र फक्त होतं असं म्हणजे अलंकार ठेवायचे नाही अलंकार ठेवायचे हरकत नाही जशी तुमची इच्छा जशी सीता होती ना त्याप्रमाणेच बनली पाहिजे तशी होईल हा. मी काय तशी कमी आणि भामादेवी? नाही हा बिंदी काढून ठेवा अहो तुम्ही सांगा ना सर्व काही नीलवर्ण नभी चंद्र उगवता या मधुरा सोन्याच्या ताई अरे देवा नीलवर्ण नभी चंद्र उगवता
आहे बरं झालं. आता अरण्यात रावणाने तिला नेली, चौर्य कर्म करून घेऊन गेले आणि रावणानं अशोक जानकीचा हरण केला. केलं आणि अशोक वनात नेऊन ठेवली ना, हा, तेव्हा ती रडत होती, रडत होती. बिचारी रडत होती. नवऱ्याच्या वियोगानं मी रडत काय कधी रडले हो? सुखमा शांतीच्या डोलत्या डोलाला कशी डोलते बरं. मला नाही रडायला होती. येणार. तिला रडायला येणार नाही, पण आणखी सांगतो, तिनं कुंकू लावलं होतं हा. ना, नवऱ्याच्या नावाचं कुंकू, ते असं या बाजूला आणि या बाजूला म्हणजे मी जसं करून कुंकू लावते ना, करून लावले उपयोगाचं नाही, नवऱ्याचं आयुष्य कमी होतं. म्हणजे बायकांचा खानदानीपणा नाही का, बायकांचा मोठेपणा अशा आडव्या चिरीत असतो नाही का. हरकत नाही. नीलवर्ण नभी चंद्र उगवता पहा, नीलवर्ण नभी नीलवर्ण नभी नीलवर्ण नभी चंद्र उगवता तैसी लाजरी मनी चंद्रिका. काय हो, सीता कशी दिसते ना मी? साधारण साधारण साधारण. अरे देवा, आणखी काय करायला काय हवं? करायचं? हा, अशोक वनात होती ना, हा. तेव्हा नवऱ्याच्या वियोगानं ती रडत होती. हा. तेव्हा डोळ्यात घातलेलं काजळ होतं ना, ते दुःखाश्रूवर असं खाली आलं होतं, म्हणजे अश्रुधारा वाहत असल्या कारणानं ते काजळ ओंजळत होतं खाली. खाली आलं होतं. होय ना, तसं ते आलं पाहिजे. तसं आलं पाहिजे. हरकत नाही, देवासाठी मी काय नाही करणार, काय नाही करणार, काय नाही करणार. नीलवर्ण नभी चंद्र उगवता. बघा हा, नीलवर्ण नभी नीलवर्ण नभी चंद्र उगवता तैसी लाजरी मनी चंद्रिका. अजून खाली. अजून खाली बघा, साधारण साधारण असं. या बाजूला आता त्या बाजूला राहील. आता कसे काय दिसते? वा वा, हा. पाहूया पाहूया. वा, असे केस होते नाही का? हो, मुक्त केशी, मुक्त केशी. होय तर, मुक्त केशी. बुरका घेऊ नका, बुरका घेऊ नका, नको. केस दिसले पाहिजे. बर, आणखी काय करू? आता छान सीता. हा. सीता म्हणजे सीता. हा. आता गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. अगदी. मग चला ना. थांबा, थांबा. तसं नाही अशी गेलं. लाजत मुरडत तुमकत. नाचत नाचत गेलं पाहिजे. होय ना, तर मग चला चला. मी ज्याप्रमाणे नाचलं त्याप्रमाणे तू नाचत माझ्या समीप ये. अगदी. मग चल, वेळ नकोय. हा. अशी चालली रामाची सीता, अशी चालली रामाची सीता, अशी चालली रामाची सीता. उमकत मुरडत चालली यावना, उमकत मुरडत चालली यावना, अशी चालली रामाची सीता, अशी चालली रामाची सीता. पाहूया. नारद तर भामेच्या सर्जनापर्यंत गेलाय. कोणत्या तऱ्हेनं भामेला यावेळी सीता बनवून आणले? तेव्हा साष्टांग नमस्कार. आशीर्वाद. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भामादेवीला सीता बनविली. अरे ते- कुठे? ते- हा, येऊ हा. दे. देवा मला वाचवा. हे काय चाललंय का? सीता बनवते भामादेवी. तेव्हा तुमच्यासाठी सीता होणार आहे मी. पहा चालली रामाची सीता, पहा चालली रामाची सीता. घुमकत मुरडत चालली यावना, घुमकत मुरडत अरे चालली नारद, यावना. भूत कुठून आलंय? देवा, भामे बाजूला राहा. भगवंता, भगवंता, भामे, तुमच्यासाठी सीता होणार आहे मी. तुमच्यासाठी सीता होणार आहे. नारदा, हा. ही सीता सीता स्वर ओढून ताडून का बरं घेतात आम्ही- तोंडावाटे? सीता अशी होती. मग माझ्यासारखी. प्रत्यक्ष तुझी प्रतिमा पहा. हं? यावेळी तुझ्या मुखकमलाकडे पहा. या माझ्या ओळी तू कशी दिसते? अरे नारद्या, काय म्हणतात माझ्या ते माझे केले
अशी नाही. आता सीता कशी होती जर प्रत्यक्ष पाहायचं असेल तर प्रत्यक्षानं पहा. नारदा, असाच रुक्मिणीच्या सदनात जा. हा देवा. आणि तिलाही हा प्रश्न कर की माझ्या सख्या हनुमंताला दर्शन हवे याच्यासाठी सीतावरून ये. यावेळी तुला संदेश दिला येतो एका गोष्टीसाठी. कशासाठी बरं? 7व्या अवतारात ज्यानं मला सहाय्य केलंय तो अंजनीचा सूत, तो वज्रदेही हनुमान यावेळी दर्शनासाठी येणार आहे. आणि या माझ्या द्वापार युगात त्याला मला दर्शन द्यायचंय, ते प्रभूचं दर्शन द्यायचंय, राम दर्शन वय. याच्यासाठी तुला मला ते दर्शन देणं भाग आहे. पण या अवतारी कसं शक्य आहे ते? कृष्ण जाणे रुक्मिणी आणि रुक्मिणी जाणे कृष्ण, एकमेकाची मती एकमेकांना नाही जाईल. पण भामे, तुला झालेला अहंकार, पश्चातापेन शुद्धता, तुला जर पूर्ण पश्चाताप झाला असेल तर सांग, तुझ्यातला मीपणा गेलाय ना? देवा, आई बाबाची श्रीमंती बायकांना 4 दिवसाची असते. आई बाबाच्या श्रीमंतीवर बायकांनी कधी अहंकारानं गर्वानं फुगून नवऱ्याच्या घरी कधी दुसऱ्याला तुच्छ लेखू नये याची जाणीव आज मला झाली. माझ्या बापाघरची श्रीमंती, त्या श्रीमंतीचा तोरा मी मिरवत होते. पण सत्य मनाची, सात्विक विचाराची खरी देवता कोण असेल तर साक्षात देवी रुक्मिणी. शाबास. तिच्या सत्याचा जय झाला आणि माझ्या गर्वाचा हरण झाला. माझ्या गर्वाचा हरण झाला. जा भामे, आज या पश्चातापाने शुद्ध द्वारकेतला झालीस, मी तुला क्षमा केली. देवी रुक्मिणी, जा. भगवंता, इथं थांबू नको. याच्या पुढे मी आणि हे जर दृश्य त्यानं पाहिलं असेल तर इथं काय अनर्थ घडेल हे सांगता येणार नाही. अमंगल दृश्य मी कुणाला नाही दाखवणार. असे जाई शुद्धच असणार. यावेळी माझ्या सुद्धा हनुमंताला दर्शन द्यायचंय. तुमच्या भक्ताची इच्छा असेल हा, तर मला एवढाच आशीर्वाद हवा. सौभाग्य. त्या भक्ताची इच्छा असेल तर मी खरीच वनवासी शेतात त्या तुमच्या भक्ताला दिसेल. माझा सगळा नाही आवाज येते. येऊ दे. या क्षणाला मी तुझ्या दर्शनाला पावत झालो. 7व्या अवताराला युक्त झालास. पण देवा, 7वा अवतार संपताच मला वचन दिलास, हे सख्या हनुमंता, तुला जेव्हा गरज भासेल तेव्हा मी दर्शन देईन. हे राघवा, या दर्शनाला मी पावत झालो. मग सांग, हे माई, मी पावत झालो. या पुढे तुझी काय इच्छा आहे? हे देवा, हे साक्षात तुझं रामदर्शन मला या 8व्या अवतारी झालं. हा, एवढंच नव्हे तर या तुझ्या दर्शनापूर्वी या गरुडाचा माझा संघर्ष झाला. पण त्या गरुडाच्या मुखातील शब्द ऐकून मी पुनश्च या द्वारकेपर्यंत आलो आणि हे दर्शन घडलं. देवा, तुझं हे दोन्ही परमभक्त तुझ्या चरणी लागले. पण भगवान, माझी एकच इच्छा आहे. अशी कोणती? या 2 भक्तांचं महत्व चंद्र सूर्य असेपर्यंत राहायला हवं. चंद्र सूर्य असेपर्यंत राहायला हवं. तथास्तु, तुझी ती इच्छा पूर्ण होईल. हे भगवान, मग ऐक, माझी ही इच्छा पूर्ण कशी करणार आहे? यावेळी नाही, मग पुढे येणाऱ्या कलियुगात ही तुझी इच्छा मी पूर्ण करीन. हा, कारण देव आम्ही दगडाचे होणार आहोत. आणि त्याप्रमाणे तुझी इच्छा कोणत्यात न पूर्ण होईल हे जर ऐकायचं असेल, जो कोणी वैष्णव भक्त असेल, हा देवा, आणि या वैष्णव भक्तानं जर या महाविष्णूचं जर मंदिर स्थापन केलं असेल आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यात माझी मूर्तीची जर स्थापना केली असेल, हा भगवान, तर प्रथम दर्शनी माझ्या द्वारापाशी तुम्हा दोघांची स्थापना करतील. आणि एवढंच कशाला, जो वैष्णव भक्त असून जो माझ्या दर्शनार्थ येईल
आणि येत असताना तुमचं दर्शन घेण्या व्यतिरिक्त त्यानं जर माझं दर्शन घेतलं असेल तर त्याची भक्ती निष्फळ ठरणार आहे. आणि तुमचं दर्शन घेऊन नंतरच जर माझं दर्शन घेतलं असेल तर त्याची असणारी मनोकामना मी पूर्ण करीन. हे असा भगवान. माझा आशीर्वाद आहे. पावन झालो आम्ही, पावन झालो. या क्षणाची आठवण चंद्र सूर्यपर्यंत सदैव राही, सदैव राही, राम पावन झालं. सदैव राही. जातो माघारी द्वारकानाथा, जातो माघारी द्वारकानाथा, तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले. जातो माघारी द्वारकानाथा, जातो माघारी द्वारकनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन